काय नेमकं त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि कशा प्रकारे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या? 9 तारखेला म्हणजेच 9 जून 2026ला महाराष्ट्र महासंघाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली आणि इतर जी पदनियुक्ती करायची होती ती त्या दिवशी संपन्न झाली. आम्ही विभागवाईज नियुक्त्या त्या दिवशी केल्या. 2 विभाग मिळून एक सरचिटणीस, एक विभागवाईज एक उपाध्यक्ष आणि एक सचिव अशा नियुक्त्या करण्यात आल्या. पूर्ण महाराष्ट्रातून त्या दिवशी नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. आम्ही कोकण विभागातून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून श्री उमेश सकपाळ, नगराध्यक्ष चिपळूण नगर परिषद जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र राज्य सचिव सौ तेजश्री करंजुले पाटील, नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका ठाणे जिल्हा अशी दोघांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री सुनील शिंदे, नगराध्यक्ष महाबळेश्वर नगरपालिका, महाराष्ट्र राज्य सचिव श्री उत्तम जाधव, नगराध्यक्ष आटपाडी नगरपालिका जिल्हा सांगली. त्यानंतर पुणे विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कुमारी दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे, नगराध्यक्षा दौंड नगर परिषद जिल्हा पुणे, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेसी, नगराध्यक्ष वैजापूर नगर परिषद जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य सचिव सौ सुनीता मनमोहन बाहेती, नगराध्यक्षा वसमत नगर परिषद जिल्हा हिंगोली. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागामधून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून सौ माया अरुण मुंडे, नगराध्यक्ष शेवगाव नगर परिषद, महाराष्ट्र राज्य सचिव श्री अभिजित पाटील, नगराध्यक्ष शहादा नगर परिषद जिल्हा नंदुरबार अशी नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री मिलिंद ज्ञानदेव सावंत, नगराध्यक्ष सेलू नगरपंचायत जिल्हा परभणी. नागपूर विभागामधून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अरुण धोटे, नगराध्यक्ष राजुरा नगर परिषद चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य सचिव श्री मनोज कोरडे, नगराध्यक्ष नौखेड नगर परिषद जिल्हा नागपूर अशी नियुक्ती करण्यात आली. अमरावती विभागामधून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री आतिश बोरेले, नगराध्यक्ष पांढरकवडा नगर परिषद. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सचिव श्री अविनाश गायगोले, नगराध्यक्ष अंजनगाव सुरजी नगर परिषद जिल्हा अमरावती. त्याचबरोबर नागपूर व अमरावती विभाग, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस म्हणून श्री सुमित शंकरराव मेंढे, नगराध्यक्ष बुटीबोरी नगर परिषद जिल्हा नागपूर अशा आमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत विभागवाईज. आता ह्या विभागवाईज नियुक्त्या झाल्या आहेत. ह्यानंतर ह्या प्रत्येकांवर जिम्मेदारी असणार आहे त्यांच्या विभागाची. त्यांच्या विभागातील त्यांचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामधून एक जिल्हा प्रमुख, एक उपजिल्हा प्रमुख आणि एक सचिव अशा नियुक्त्या करणार आहोत. त्यासाठी आम्ही सर्वजण, आमची टीम प्रत्येक विभागामध्ये जाणार आहे आणि आम्ही त्यांना 20 तारखेपर्यंत सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून एक बैठक आयोजित करण्यास सांगितलेली आहे आणि प्रत्येक विभागामध्ये जाऊन आम्ही ती पदनियुक्ती करणार आहे आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. नगराध्यक्षांचे अधिकार, नगराध्यक्षांचं कामकाज, नगरपालिकेचं कामकाज, त्यांना असणारे अधिकार या संदर्भात ह्या महासंघाची स्थापना झाली होती आणि मागच्या वेळेस 27 फेब्रुवारीला जेव्हा माझी निवड झाली, कारण का ह्या निवडीचा जो अधिकार आहे तो अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे संचालक आहेत, अध्यक्ष आहेत रणजित चव्हाण, संस्थापक आहेत लक्ष्मणराव लटके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये त्यांनी माझी नियुक्ती केली होती आणि तेव्हा एक उपाध्यक्ष चंद्रपूरचे अरुण धोटे सर यांची नियुक्ती झाली होती.
पण आम्ही दोघंच पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचणं कठीण आहे. टीम वर्क करायचं असेल तर आपल्याला टीम मोठी करावी लागणार, पदनियुक्त्यासुद्धा आणखीन वाढवाव्या लागणार. त्या दिवशी संख्या कमी असल्याकारणाने आपलं ते काम थांबलं होतं. पण ह्या मागील 9 तारखेला आपण जास्तीत जास्त नगराध्यक्ष त्या सभेला उपस्थित राहिले आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, जे ॲक्टिव्हली वेळ देऊ शकतात, अशा सर्व नगराध्यक्षांची आम्ही या कमिटीमध्ये निवड करण्यात आलेली आहे. तर नक्कीच महाराष्ट्र महासंघाच्या वतीने या नगराध्यक्षांच्या अधिकारांसाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊन जास्तीत जास्त कशा प्रकारे सगळ्यांचे अधिकार त्यांना प्राप्त होतील ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन प्रत्येकाशी त्या विषयावर सकारात्मक चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेतून काम करणार आहोत. धन्यवाद.